विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. केवळ एक लेक्चर अटेंड करा आणि तुमचे 20% मार्क फिक्स होणार. विश्वास बसत नाही? मी तुम्हाला सांगतोय नक्की कसं होणार आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला माहिती आहे ना, रोज संध्याकाळी 9:30 वाजता आपण लाईव्ह लेक्चर घेतोय, बरोबर आहे? आणि तुमच्यापैकी बरीचशी मुलं ती अटेंड करतायत सुद्धा. नुसते करत नाहीये, तर माझ्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत. माझ्या अगोदर आन्सर टाइप करून पाठवतायत. आणि तुम्ही ते कमेंट सेक्शन पूर्ण बघितलं ना, सगळी मुलं तुम्हाला चांगले दिसतील. ओके. कुठलंही चुकीचं कमेंट नाहीये. सगळी चांगली मुलं आहेत. उगाच नाही 9:30 ते अगदी पावणे 11 वाजेपर्यंत माझ्यावरती लाईव्ह लेक्चर अटेंड करतायत. बरं. मग तुम्हाला सुद्धा माझं एक लाईव्ह लेक्चर अटेंड करायचंय. कधी? आज. आज शनिवार आहे ना, आज तुम्हाला संध्याकाळी 9:30 वाजता लाईव्ह लेक्चर अटेंड करायचं आहे. त्याच्यात काय घेणार आहे अगोदर सांगतो. तुम्हाला मी सांगतो, की आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स ॲपवरती मी टेस्ट तुम्हाला रविवारी फ्री देतोय सगळ्यांना. माझी इच्छा आहे जास्तीत जास्त मुलांनी टेस्ट द्यावी. म्हणजे जी मुलं माझ्याकडे एनरोल्ड आहेत, ज्यांनी कोर्स घेतलेला आहे पेड कोर्स, मग त्यांना पण जरा कॉम्पिटिशन मिळू दे ना बाकीच्या मुलांकडून पण, चांगल्या-चांगल्या मुलांकडून. मग मी टेस्ट तर फ्री ठेवतोय. बरोबर आहे. मग त्या टेस्टमध्ये या रविवारी म्हणजे उद्याच की रे बाळांनो, म्हणजे या रविवारी जी टेस्ट होणार आहे, 3 टॉपिकवर होणार आहे. सॉलिड स्टेट, सोल्युशन आणि आयोनिक इक्विलिब्रिया. तुम्ही कुठलाही सी पेपर काढून बघितला, तर हा 3 ते 4 मार्काला, हा 3 ते 4 मार्काला आणि हे 3 ते 4 मार्काला टॉपिक आहेत म्हणजे आहेतच सी-ई-टीमध्ये. मग तसं एव्हरेजली विचार केला तर 50 पैकी 10 मार्काला ओके, हे 3 टॉपिक येतायत परीक्षेमध्ये. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं 50 पैकी 10 म्हणजे 100 पैकी 20. मग 100 पैकी 20 म्हणजे झाले का 20% मार्क? हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. बरं, मग या लाईव्ह लेक्चरमध्ये हे 3 टॉपिक घेणार आहे मी. बरोबर आहे. पण संडे टेस्ट ही फक्त न्यूमेरिकलवर असणार आहे. मी एकही थियोरेटिकल पार्ट घेणार नाही. म्हणजे सॉलिड स्टेट मधले डिफेक्ट्स इम्पोर्टंट आहेत. नाही. मी फक्त न्यूमेरिकल घेणार आहे. सोल्युशनमध्ये बऱ्यापैकी डेफिनिशन्स वगैरे आहेत. न्यूमेरिकल घेणार आहे. आणि आयोनिकमध्ये सुद्धा ते ॲसिड बेस थिअरीज आहेत. पण मी घेणार आहे न्यूमेरिकल्स कारण माझी मुलं तिथं कमी पडतात मला माहिती आहे. तो माझा अनुभव आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक मधल्या रिएक्शन जवळ-जवळ 28 मार्काचं पण केमिस्ट्रीचा पेपर तुमचा 50 मार्काचा आहे. न्यूमेरिकल आणि ऑर्गेनिक रिएक्शन्स जवळ-जवळ 28 मार्काला येतात आणि 22 मार्काला सोपे प्रश्न येतायत. मुलं एवढं अटेम्प्ट करतात. ओके, थांबा 1 मिनिट हां. हां. मुलं एवढं अटेम्प्ट करतात आणि हे सोडून देतात. ऑर्गेनिक जमत नाही, न्यूमेरिकल जमत नाही. मग तुमच्या बाबतीत ते होणार नाही. बरं, आता मी तुम्हाला सांगतो. ओके. सॅटर्डेला 9:30 वाजता क्लास सुरू होणार. बरोबर आहे. मी तुम्हाला एक सांगतोय काय ते लक्षात घ्या. 11, 11:30 पर्यंत पण क्लास चालेल. मी तुम्हाला सांगतो मुलं कंटाळत नाहीत. मी तुम्हाला सांगतो कालच्या लाईव्हला तर एका मुलानं कमेंट केलं होतं, की अजून 10-15 मिनिटं घेतलं तरी चाललं असतं काही इश्यू नाहीये. करायचंय काय आपल्याला? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. सॅटर्डेला मी तुम्हाला काय म्हणजे आजच म्हणतोय मी. तुम्हाला मी काय करणार आहे लक्षात घ्या, की जास्तीत जास्त या टॉपिक मधले मी न्यूमेरिकल्स कव्हर करणार आहेत. भरपूर कन्सेप्ट मी घेणार आहे आणि सगळे प्रश्न जे असणार आहेत ते पी-वाय-क्यूज असणार आहेत. तुम्ही हे टॉपिक अजून केलेच नाहीत. माझा हा टॉपिक अजून झालेलाच नाहीये. काही उपयोग नाही म्हणजे काही त्याचं टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. न्यूमेरिकल नुसतं पट सॉल्व्ह करून नाही देणार तुम्हाला मी. विथ एक्सप्लेनेशन, डिटेल कन्सेप्ट ती सांगणार आहे तुम्हाला. मग हे लेक्चर लाईव्ह जॉइन व्हायलाच पाहिजे तुम्ही. नुसतं होऊ नका. तुमच्या मित्रांवरती लिंक शेअर पण करा बरं का. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. स्ट्रॅटेजी फिक्स आहे आपली. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. केमिस्ट्रीमध्ये 50 पैकी 50च टार्गेट आहे. आता मी 45 प्लस म्हणणार सुद्धा नाही. 50 पैकी 50 मार्क पडणार आहेत. मी तुम्हाला सांगतो जेव्हा आपण पॉलिमर टॉपिक घेतला होता, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स किती वाढला होता. आता ठीक आहे, हे जरा मी ऑफलाईनच्या मुलांबद्दल बोलतोय. तुम्हाला मी सांगतो पॉलिमर म्हणजे फिक्स मार्क आहेत. ग्रीन केमिस्ट्री फिक्स मार्क आहेत. पण क्वेशन सतत रिवाईज करून घ्यावे लागतात. मी आहे ना, मी घेईन ना तुमच्या सगळ्या लक्षात घ्या. म्हणजे आजच्याच लेक्चरवरून तुमच्या लक्षात येईल की होतंय. त्याचं एवढं मोठं टार्गेट आहे. बरं याचं काय करायचंय? मी तुम्हाला सांगतो. पुस्तकातले प्रॉब्लेम पहिला केले पाहिजेत. पुस्तकातला एकूण एक प्रॉब्लेम केला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही फिजिक्स न्यूमेरिकल बॅच फॉलो केलीच पाहिजे. मी त्यात सगळ्या टॉपिकचे एम-सी-क्यूज, सॉल्व्हड प्रॉब्लेम, एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम मी घेणार आहे लक्षात घ्या. सगळे एम-सी-क्यू मधले न्यूमेरिकल मी घेणार आहे आणि ऑर्गॅनिक मधले रिएक्शन्स घेणार आहे.
मग ते बेस्ट ठरणार आहे आणि तुम्हाला जर सगळे फिजिक्सचे फॉर्म्युले येत असतील, तर 35 प्लस मार्क मिळालेच पाहिजेत. फक्त टाईम मॅनेजमेंटचा प्रश्न येतोय. आणि मॅथ्समध्ये मी तुम्हाला सांगतो, बेस मार्कच तुमचे 60 असणार आहेत. प्रत्येक मुलाला 60 प्लस मिळणार आहेत. कारण आम्हाला कळालंय, की ठराविकच टॉपिकचे प्रश्न जवळ-जवळ 25 ते 30 येतायत. ओके, त्या टॉपिकला अवघड समजताय, आम्ही त्यांनाच टार्गेट करतोय. ओके, लाईव्हमध्ये आपण ते घेतोयच आणि तिथे तुमचा कॉन्फिडन्स वाढतोय हे लक्षात घ्या. मग हे काउंट जर केला ना तुम्ही बाळांनो, हे 140-150 कडे जातायत. सी फिक्स, फिक्स. थांबा. मी आजच YouTubeवर ना एक मोटिव्हेशनल कोट म्हणतात ना, ते बघितलं बरं का. नुसती स्वप्न मोठी बघू नका, कष्ट पण घ्या. नुसतीच स्वप्न मोठी बघा. मी तुम्हाला सांगतो जोकचा पार्ट आहे. एक विचारतो एका माणसाला, "मोठं स्वप्न." "हां, मी मोठं स्वप्न बघितलंय." मग तो विचारतो, तो माणूस त्याला विचारतो, "मग हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू काय करणार?" मग तो पुढचा म्हणतो, मूर्ख म्हणतो, "मग हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी 24 तास माझी झोपायची तयारी आहे." म्हणजे काय? स्वप्न पडलं पाहिजे असं त्याला वाटतंय. तसं नाहीये रे बाळांनो. बोलण्याचा अर्थ समजून घ्या. स्वप्न मोठं बघायचं आहे म्हणजे ते एक ड्रीम आहे, हे मला करायचं आहे आणि ते करण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत. मागे एका व्हिडिओत बोललोय मी, की आता सुरुवात तर छान झालेली आहे. मग ह्या सुरुवात छान झालेली आहे ना, हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो तुम्हाला प्रोव्हाईड करतोय मी. एका पालकांशी जेव्हा माझं बोलणं झालं ना, तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, "दिवाळीची सुट्टी मिळणार नाहीये. गणपतीची सुट्टी नाही मिळणार. कुठला बर्थडे सेलिब्रेशन सुट्टी नाही मिळणार." अरे, पण मुलाची पण ती तयारी आहे. तो पण सुद्धा म्हणतोय, "नको सुट्टी." सुट्टी घेतलं की सगळं डिस्टर्ब होतंय त्याचं म्हणणं आहे आणि तुमची पण तशीच मानसिकता पाहिजे हे लक्षात घ्या. मग आज जे तुम्हाला लाईव्ह लेक्चर मिळणार आहे, ओके, 9:30 वाजता ते सुरू होईल. जॉइन नक्की व्हा आणि तुमच्या काही सजेशन असतील, ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ऑल द बेस्ट.